आमचा प्रणाम स्वीकार करा. आशीर्वाद. तुम्हाला पाहून धन्यता वाटली, स्वाभिमान वाटला. कारण राजा जनमेजयानं ते सर्पसत्र आरंभलं. या सर्पसत्रात माझ्या ध्येयापर्यंत पोचता मला होण्यासाठी केवळ तुमचा अडथळा होत होता. आणि म्हणूनच इंद्रासहित तक्षकाय स्वाहा या मंत्राचं पठण होता क्षणी इंद्रासहित तक्षक आला. खऱ्या अर्थानं समाधानी झालो. इंद्रासहित तक्षकाय स्वाहा यज्ञ कर्म आरंभिला. आणि या यज्ञात समिधा म्हणून या देवराज देवेंद्राचं नाव तुम्ही स्वतःच्या मुखात घेतलं. जरूर. आम्हाला समिधा म्हणून या यज्ञात समर्पित करण्याचा जन्मेजय अधिकार आपल्याला कोणी दिला? देवराज देवेंद्र महाराज, या सर्प यज्ञात, या सर्प सत्रात इंद्रासहित तक्षकाय स्वाहा या मंत्राचं पठण हे उत्तंग महामुनींनी केलं. पण तुम्हाला इथपर्यंत खेचून आणण्याचा मला काय अधिकार हा तुमचा प्रश्न. मला अधिकार आहे आणि तो कोणत्या रीतीनं हे मी तुम्हाला पटवून देणार. तुमच्या प्रश्नाचं जर उत्तर हवं असेल तर त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. विचार. माझं वैमनस्य होतं ते तक्षक नागाशी. मग असं असताना त्या तक्षक नागाला आश्रय देण्याचा तुम्हाला काय अधिकार? तक्षक नात्यानं माझा मित्र आहे. दुसरं नातं म्हणजे तक्षक माझा श्वशूर आहे. तिसरं नातं म्हणजे तक्षक माझा बंधू आहे. आणि केवळ हे सारं नातं बाजूला ठेवून केवळ तत्वाच्या जोरावर अभयदान त्यानं राज करता या नात्यानं माझ्याजवळ मागितलं. मग आश्रयाला आलेल्या याचकाला अभयदान देणं हे राजकर्त्याचं कर्तव्य हो. आणि या कर्तव्याला मी जागलो. काय चुकलं माझं? देवराज देवेंद्र महाराज, तुम्ही कर्तव्याला जागलात म्हणून मोकळे झालात. पण मला तरी असं वाटतंय तक्षक नागाशी तुमचं असणारं नातं तुम्ही पुढे केलात आणि कर्तव्याची त्याला जोड दिलात आणि माझ्यासमोर तुमचं वक्तव्य प्रदर्शित केलात. पण या कर्तव्याची जाणीव तुम्हाला कधीपासून व्हायला लागली? या नात्यांची ओळख, नात्यांची आठवण देवराज देवेंद्र तुम्हाला कधीपासून व्हायला लागली? मी बोलतो याच्या मुळाशी कारण आहे. याच्या मुळाशी असणारं कारण देवराज देवेंद्र महाराज, मला सांगा, या माझ्या यज्ञात खऱ्या अर्थानं मला सक्रिय सहभागी खऱ्या अर्थानं जे झाले ते म्हणजे उत्तंग ऋषी. खऱ्या अर्थानं या सर्प यज्ञासाठी कित्येक ऋषींना मी विनंती केली, पण काही ऋषींनी थेट नकार दिला. पण उत्तंग ऋषी पुढे आले आणि त्यांनी या सर्प यज्ञात मी सक्रिय सहभाग दर्शवेन मला अभिवचन दिलं. या उत्तंग महामुनींबद्दल तुम्ही काय केलात? उपस्थित तुम्ही केला. आठवतंय न्यात आम्हाला जे कवच कुंडलाच्या बाबतीत आपण बोलता, पण ज्या ती सुरुवात केला तुमचा मुद्दा स्पष्ट तुम्ही करा. तो गुंता हलक्या हाताने सोडविण्याचं कर्तव्य देवराज करेल. मग देवराज देवेंद्र महाराज, मला सांगा, वेदशास्त्री ब्राह्मणांकडं हा उत्तंग महामुनी खऱ्या अर्थानं विद्याभ्यास ग्रहण करत होता. विद्याभ्यास ग्रहण केल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या गुरुदेवतेला सूचित केलं, तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून मी काय द्यावी? त्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, माझ्या भार्येची जी इच्छा तू परिपूर्ण करशील तीच माझ्यासाठी माझी गुरुदक्षिणा ठरेल. अर्थात खऱ्या अर्थानं गुरुदक्षिणा प्रदान करण्यासाठी उत्तंग महामुनी त्या आईपर्यंत म्हणजे त्यांच्या पत्नीपर्यंत गेले. त्यामुळे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, सुदास नावाच्या राजाची भार्या हिच्याकडे असणारी कवच आणि कुंडल जर तुम्हाला आणून दिलीस तर तीच तुझी गुरुदक्षिणा ठरेल. त्यावेळी खऱ्या अर्थानं उत्तंग महामुनी तिच्यापर्यंत गेले, विनवणी केली आणि कवच कुंडल तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत घेऊन आले. मार्गात या तक्षकानं त्यांना गाठलं आणि ती कवच कुंडल चोरली. त्यावेळी घडलं काय? देवराज देवेंद्र महाराज, तुम्ही उत्तंग महामुनींकडे आलात आणि तुमच्याकडे असणारं वज्र किंबहुना काही मंत्र त्यांना दिले आणि खऱ्या अर्थानं या तक्षक नागानं चोरलेली ती कवच कुंडल पुनश्च त्यांना मिळवून देण्यासाठी तुम्ही समर्थता दर्शविलात. मग त्यावेळी तर तुम्ही उत्तंग ऋषींच्या बाजूने होता, त्यावेळी यांचं आणि तुमचं नातं कुठं होतं? मी तुला प्रथमच म्हणालो, नाते मी याच्या समवेत माझी 3 स्पष्ट केली. पण सांप्रत मी इथं उभा आहे हा माझ्या तत्वासाठी उभा आहे म्हटलं. मी वैयक्तिक नात्याचा विचार करत नाही, मी करतो तो या विश्वाचा विचार करतो. त्यावेळी जर का मी नातं मध्ये आणलं असतं
तर मी सहकार्य तक्षकाला केलं असतं. पण असं न करता अधर्माला नाही तर धर्माला मी प्रोत्साहन दिलं. स्पष्ट मग करा. यात काय चुकलं माझं? देवराज देवेंद्र महाराज, काय चुकलं म्हणून मला विचारू नका. माझा प्रश्न एकच होता, त्या क्षणी तुम्ही उत्तंग ऋषींच्या बाजूने उभे राहिलात आणि आता तक्षकांच्या बाजूने म्हणते आमच्या विरोधात म्हणते. खऱ्या अर्थानं तुमच्या मनात द्वेष भावना आहे. मी हे सर्पसत्र आरंभलेलं आहे. या सर्पसत्रात खऱ्या अर्थानं विघ्न निर्माण व्हावं म्हणून याला तुम्ही आश्रय केलात. मग मला सांगा, आता जर या नागांबद्दल तुम्हाला एवढा पुळका येतोय, तर ज्यावेळी या नागांच्या जिभा फाटल्या त्यावेळी कपट तुम्हीच केला होता. मग ही नाती त्यावेळी विसरला होतात की काय? विसरला होतात की काय? राजा जन्मेजय, तू म्हणतोयस की यांच्या जीवा फाटल्या गेल्या त्यावेळी कपट मी केलं होतं. जरे या मातृत्वाच्या दासातून मुक्त करण्यासाठी वैल देव म्हणजे गरुड स्वर्गावर स्वारी करण्यासाठी आला. अमृताचा कुंभ नेण्यासाठी आला. त्याच्या मातेचं दासत्वातून मुक्तता होण्यासाठी देवराज देवेंद्राकरवी अमृताचा कुंभ त्याला देण्यात आला. पण त्यानंतर काक पक्षाचं रूप घेऊन तो अमृताचा कुंभ मी तिथून घेऊन आलो. पण त्या अमृताच्या कुंभातील 2 थेंब त्या दर्भावर पडले आणि त्या दर्भावरील अमृताचे थेंब या सर्पाने टाटल्या कारणानं त्यांच्या जिभेचे 2 तुकडे झाले. इथे सुद्धा आदर्श तोच निर्माण होतो. नातं बाजूला ठेवून देवराज देवेंद्रानं तत्वाला प्रदान दिलं. मग राजा जन्मेजय, सर्पसत्र जर का तू आरंभिलस, कारण कळू शकेल. कारण एकच, काय? खऱ्या अर्थानं तक्षक नागानं हं? माझ्या विद्याला दंश केला. अर्थात या जन्मेजयाला पारखा करण्यासाठी हा तक्षक नाग तत्पर ठरला. अर्थात माझ्या मनाची सोड भावना, माझ्या मनाचा उद्रेक मी केलेली प्रतिज्ञा, जोपर्यंत सर्पकुल खऱ्या अर्थानं मी नष्ट करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. म्हणून या साऱ्या नागांच्या शेवटार्थ हा सर्पयत्न, हे सर्पसत्र खऱ्या अर्थानं मी आरंभलंय. जन्मेजय क्षत्रिय तू आहेस, एक राज करतोयस. मग सांग, निरपराधाला शासन करणं योग्य की अपराधाला शासन करणं योग्य? अपराधाला शासन करावं. मग अपराधाला जर का शासन करावं तुझ्या दृष्टीनं, जर का तक्षक नाग अपराधी आहे, मग इतरत्र सर्पांचा बळी विनाकारण या यज्ञात का? एकाच गोष्टीसाठी इतरत्र सर्पांचा बळी या यज्ञात जातोय. याच्या मुळाशी असणारं कारण हा तक्षक नाग. स्पष्ट करून दे. ऐक देवराज देवेंद्र महाराज, ऐका म्हण. ऐका. तुमची योग्यता आणि तुमची महानता खऱ्या अर्थानं जन्मेजय जाणतोय आणि म्हणूनच तुम्ही तक्षक नागाला आश्रय जरी दिला तरी आल्या आल्या तुम्हाला मी नमस्कार केला आणि माझी शालीनता मी स्पष्ट केली. आता इतरत्र सर्पांचा बळी का जातोय याच्या मुळाशी असणारं कारण, या विश्वात जे जहाल विषधारी नाग आहेत, या नागांचा निरर्थक उपद्रव ज्या अर्थी माझ्या पित्याला झाला तसाच उपद्रव इतरत्र कुणालाही होऊ नये. हे नाग खऱ्या अर्थानं कुणालाही दंश करून त्यांना यमसदरी पाठवू नये म्हणून याच्या सहित हे सारे जहाल विषधारी नाग या जगसौख्यापासून नष्ट करण्याची प्रतिज्ञा मी केली आहे आणि प्रतिज्ञेच्या तत्वावर चालतोय. वा, जन्मेजय, विश्वात देवासमोर उलटा न्याय मांडिलास. म्हणजे अपराध एकाला करावा आणि त्याचं शासन तुझ्या मनात असलेल्या सोडापोटी साऱ्या नागांनी भोगावं. मग मला सांग, या यज्ञाच्या ठिकाणी आहुती देताना प्रत्येक ब्राह्मणा तत्सत ब्रह्मार्पण असतो अशा मुखातून शब्द बाहेर पडतात. इंद्र सुरपती श्रेष्ठ, वज्र असतो महाबला, शतयज्ञा दीपो देव, तस्मै नित्यम नमो नमः. मग या यज्ञांवर अधिकार या देवराज देवेंद्राचा आहे. मग असं असताना ब्रह्मवाक्य जनार्दना, ब्राह्मणाच्या मुखातून निघणारी रसवंती ही सरस्वती आहे, हे तर तुला मान्य? जरूर. मग ज्या ब्राह्मणाने तुझ्या पितृदेवतेला शाप दिला, मग तो शाप सत्य करण्यासाठी आणि ब्राह्मणाचे शब्द या विश्वात फोल ठरू नये या कारणासाठी नियती जर का तक्षकाला तुझ्या पितृदेवतेपर्यंत घेऊन गेली तर याचा काय दोष? देवराज देवेंद्र महाराज, एक मुद्दा आधी तुम्ही उपस्थित केला तो पुनश्च तुम्हाला जाणीव करून त्याचं खंडन करतोय. तुम्ही काय बोलून मोकळे झालात? अपराध जर एकानं केला तर त्याचं शासन लाखांना का? हा जर न्याय आता तुम्ही माझ्या समोर मांडता तर मला सांगा, मागं मी बोलून मोकळा झालो, कद्रू आणि विनता यांच्यात पैज लागली होती आणि त्यावेळी आपल्या मातेला दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी
प्रत्यक्षात गरुड तिथपर्यंत आला होता हे तर बरोबर. नक्की. त्यावेळी तुम्ही कारस्थान केलात आणि अमृत कुंभ गरुडा करवी खऱ्या अर्थानं नागांपर्यंत नेलात हे तरी बरोबर. मग त्यावेळी काक पक्षाचं रूप धारण केलात आणि तो अमृत कुंभ तुम्ही घेऊन गेलात. मग ज्यावेळी ते काही थेंब अमृताचे तिथं खऱ्या अर्थानं पडले त्यावेळी त्या दरबासनाचा खऱ्या अर्थानं चाटण्यासाठी सर्प खऱ्या अर्थानं तत्पर ठरले. मग मला सांगा जे सर्प खऱ्या अर्थानं वाद होता तो कद्रू आणि विनतात होता. इतरत्र सर्पांच्या जिभा फाटण्यासाठी तुम्ही तत्पर ठरलात. मग कारस्थान तुम्ही केलात आणि आदर्शाचे धडे आता आम्हाला सांगा. राजा जन्मेजय, एक गोष्ट लक्षात ठेव, प्राप्त परिस्थिती मी अनुभवली आहे आणि तू जे बोलतोयस हे ऐकून बोलतोयस. राहता राहिली दुसरी गोष्ट, का पक्षाचा रूप या देवराज देवेंद्राने घेतला मान्य आहे आणि तो मृताचा कुंभ उचलत असताना 2 थेंब त्या दर्भावर पडले, पण त्या दर्भावर पडलेल्या थेंबाचं दाटण करा हे शब्द माझ्या मुखातील होते का? मग देवराज माझ्या मुखातील होते का? आता तिथं तुम्ही होता त्यामुळे तुम्ही सांगणार ते खरं, मी नव्हतो त्यामुळे मला माहित नाही. मग मी जे सांगेन तेच खरं मग मग. तुम्ही सांगता ते जर खरं तर ज्यावरती त्या क्षणी तुम्ही प्राप्त परिस्थितीचा खऱ्या अर्थानं प्रत्यक्षदर्शी पुरावे होता. मग माझी पितृदेवता तक्षक नागाने दंश करून मृत्युमुखी पडली या घटनेचा मी एकमेव पुरावा आहे. त्यामुळे या घटनेत मी सांगणार तेच खरं. मग जर का तक्षक नागानं तुझ्या पितृदेवतेला दंश केला आणि तुझी पितृदेवता मृत्युमुखी पडली, मग हेच जर का शाश्वत सत्य असेल तर इतरत्र नागांना या यज्ञात बळी दिला हे तर मात्र सत्य आहे. बोलून मोकळा झालो. इतरत्र नागांचे बळी या यज्ञात जाणार कारण जाल विषधारी सारे नाग हे माझ्यासाठी माझे अपराधी आहे आणि अपराध्यांना योग्य ते शासन करण्यासाठी या ऋषी मुनींच्या या तपोनिधींच्या खऱ्या मार्गदर्शन तत्वावर हा सर्पयज्ञ मी करतोय. माझं काय चुकलं? मग भूतलांचा पालक म्हणून या विश्वाच्या ठिकाणी मी आहे आणि या विश्वाच्या ठिकाणी 6 लक्ष प्राण्यांची घडामोड व्हावी. प्रतिदिनी 6 लक्ष प्राणी जन्माला यावे आणि प्रतिदिनी 6 लक्ष प्राणी मृत्युमुखी पडावे याचं खरं शासन मी यावर विश्वाच्या ठिकाणी इंद्र पदावर बसून भूषवितोय. मग हे सांप्रत विश्वास चालवित असताना या विश्वात तत्वाचा आधार घेऊन मला जगणं अतिप्रिय आहे. मग तुम्ही जर तत्वाचा आधार घेऊन जगणं अतिप्रिय मानत असाल तर मी सुद्धा माझ्या बापाच्या स्वाभिमानाचा कैवार घेऊन जगणं अतिप्रिय मानतोय. मग माझी धडपड तुम्ही खोटी कशी काय ठरवता? अरे ज्या बापाचा स्वाभिमान तू गाजवी तू नाही, ज्या बापासाठी इथं उभा आहेस त्या बापाने काय असे पराक्रम केले, काय असे दिवे लावले, एका ब्राह्मणाच्या कंठी मृत सर्प टाकीला, हे या विश्वाच्या ठिकाणी एका क्षत्रियाला शोभलं का? देवराज देवेंद्र महाराज घटना तर सत्य आहे. मग? माझ्या पित्यानं एका ब्राह्मणाच्या कंठी मृत सर्प टाकला. मग मला सांगा या घटनेचं शासन म्हणून ज्या शृंगी ऋषींनी शाप दिला त्यांनी पश्चातापानं पुनश्च माझ्या पित्याच्या विनावणीसाठी पित्याच्या खऱ्या अर्थानं अभ्युदयासाठी आमच्यापर्यंत संदेश पाठवला आणि खऱ्या अर्थानं 7 दिवसांची त्या खऱ्या अर्थानं वार्ताची होती ती आम्हाला शृंगी ऋषींच्या खऱ्या अर्थानं शिष्याकडून कळली. मग माझे पिता जर अपराधी होते तर ते शृंगी ऋषी शाप देतात ते काकुळतीनं आमच्यापर्यंत संदेश कसे काय पोहोचवतात? जर का संदेश तुमच्यापर्यंत पोहोचविला आणि 7 दिवसांचा अवधी तुला दिला, मग 7 दिवसाच्या अवधीत तू जर का तुझ्या पितृदेवतेचे प्राण वाचू शकला नाही किंबहुना पितृदेवता तुझी स्वतःचे प्राण वाचू शकली नाही, मग या 7 दिवसांचा अवधी देऊन तुम्हाला उपयोग तरी का? उपयोग काही झालाच नाही ते मान्य करतोय, पण त्यावेळी उपयोग झाला नाही. पण पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी योग्य उपयोगार्थ या नागांचे बळी मी देतोय. माझा चुकलं काय? त्यावेळी जर का उपयोग झाला नाही, पिता मरून मोकळा झाला, आता मागून ओरड मारून काय उपयोग आहे? हे बोलू नका. पिता आता जरी मरून मोकळा झाला तरी पित्याच्या आत्म्याला समाधानी प्राप्त करून देण्यासाठी या सर्प कुलाचा नाश या सर्पयज्ञात करेन हीच खऱ्या अर्थानं माझ्या पित्याची श्रद्धा. मग या तक्षकाला आम्ही सुद्धा अभयदान दिले. मग तक्षकाचं अभयदान पूर्ण करण्यासाठी हा यज्ञ तुमचा बंदिस्त करून या विश्वाच्या ठिकाणी साऱ्या नागांना अभयदान मी देईन. पण देवराज देवेंद्र खऱ्या अर्थानं या तक्षक नागांना अभिवादन देऊन खऱ्या अर्थानं आमच्याशी तुम्ही वैमनस्य घेऊ पाहता. मग या क्षणी माझा ध्येय साध्य करण्यासाठी मी तुमचा प्रतिवादी म्हणून तुम्हाला प्रतिकार करण्यासाठी सुद्धा मग हे तू केलेलं आवाहन देवराज देवेंद्र स्वीकार. आचरमण